प्रेक्षको नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रशांत परिचारक विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांच्याप्रमाणे धाडस दाखवतील का या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका. प्रशांत परिचारक सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे महत्त्वाचे नेते, विधान परिषदेचे माजी आमदार, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून प्रशांत परिचारक यांची ओळख आहे. परंतु प्रशांत परिचारक हे विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय भूमिका घेऊ शकतात अशा प्रकारची चर्चा दबक्या आवाजात ही सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये होताना दिसते. प्रशांत परिचारक यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशा प्रकारचा दबाव त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आणला जात आहे. प्रशांत परिचारक हे सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव का झाला याबाबत कारणे जाणून घेत आहेत. त्यासाठी ते कार्यकर्त्यांशी विचारविमर्श करत आहेत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामधून प्रणिती शिंदे यांना चांगलंच लीड मिळालेलं आहे. त्यामुळे अर्थातच लोकसभा निवडणूक असो, त्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला दणदणीत यश मिळालेलं आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ असो अथवा माढा लोकसभा मतदारसंघ असो, यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झालेले आहेत. आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगलंच यश मिळालेलं आहे. शरद पवार यांना पश्चिम महाराष्ट्रात चांगलं यश मिळाल्यामुळं अर्थातच भारतीय जनता पक्षाची राजकीय समीकरणे ही खरं तर अडचणीत आलेली आहेत, किंवा पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं राजकारणच हे अडचणीत आल्याचं दिसत आहे. शरद पवार यांचा वाढता प्रभाव पाहता आणि एकंदरीत महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत जे घवघवीत यश मिळालेलं आहे ते पाहता जे नेते मंडळी काँग्रेस सोडून किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्ष किंवा इतर पक्षात गेली होती, ती मंडळी विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा माघारी येऊ शकतात अशा प्रकारची चर्चा सुद्धा सध्या राज्यामध्ये होताना दिसते. प्रशांत परिचारक हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या समाधान आवताडे हे विद्यमान भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात जी पोटनिवडणूक झाली, त्या पोटनिवडणुकीत प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांच्यामध्ये समेट घडवून आणण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश मिळाले आणि त्यामुळेच समाधान आवताडे यांचा निसटत्या मतांनी विजय झाला. भगीरथ भालके यांचा पराभव झाला. भगीरथ भालके त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढले होते. अर्थातच निवडणुकीतील पराभवानंतर भगीरथ भालके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून आणि एकंदरीत महाविकास आघाडीपासून काहीसे अलिप्त झाले आणि त्यांनी BRS या पक्षात प्रवेश केला. अर्थातच लोकसभा निवडणुकीत भगीरथ भालके यांनी प्रणिती शिंदे यांच्यासाठी काम केलं. परंतु पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची जागा ही महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला येऊ शकते. त्यामुळे अर्थातच सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर शरद पवार यांच्याकडे तुल्यबळ उमेदवाराची कमतरता आहे. अभिजित पाटील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, त्यांनी भारतीय जनता पक्षाशी जवळीक साधलेली आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सध्या भारतीय जनता पक्षाकडे उमेदवार म्हणून 3 नावं चर्चेत आहेत. यामध्ये प्रामुख्याने विद्यमान आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील. या 3 उमेदवारांपैकी देवेंद्र फडणवीस कोणाला उमेदवारी देतात हे पाहावं लागेल. परंतु प्रशांत परिचारक यांच्या कार्यकर्त्यांचा दबाव हा प्रशांत परिचारक यांच्यावरती वाढत आहे. प्रशांत परिचारक यांनी कोणती तरी राजकीय भूमिका घ्यावी आणि येणारी विधानसभा निवडणूक अपक्ष किंवा कोणत्या तरी राजकीय पक्षाकडून लढवावी
अशा पद्धतीचा तो दबाव आहे. प्रशांत परिचारक हे शरद पवार म्हणजे शरद पवार आणि प्रशांत परिचारक यांचे सलोख्याचे राजकीय संबंध राहिलेले आहेत. प्रशांत परिचारक यांचे काका सुधाकर पंत परिचारक पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, ते शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते. त्यामुळं प्रशांत परिचारक आणि शरद पवार यांच्यात सलोख्याचे राजकीय संबंध आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रशांत परिचारक हे महाविकास आघाडीमध्ये आणि विशेष करून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येतील का, अशा प्रकारची चर्चा सुद्धा ही सोलापूर जिल्ह्यामध्ये होताना दिसते. प्रशांत परिचारक यांची राजकीय ताकद पाहता प्रशांत परिचारक जर भारतीय जनता पक्ष सोडून विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आले तर शरद पवार यांची राजकीय ताकद ही चांगलीच वाढणार आहे आणि त्याचा फायदा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्कीच शरद पवारांना आणि प्रशांत परिचारक यांना मिळू शकतो. लोकसभा निवडणुकीत माढा तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला. म्हणजे माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीपूर्वी काही दिवस मोहिते पाटील यांनी म्हणजेच विजयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अर्थातच मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. मोहिते पाटील यांचा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावरती मोठा दबदबा मानला जातो आणि लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांनी आपला दबदबा हा सिद्ध करून दाखवलेला आहे. मोहिते पाटील यांच्या येण्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील जे विधानसभा मतदारसंघ आहेत आणि जिथं जिथं भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत ते विधानसभा मतदारसंघ आणि धोक्यामध्ये असल्याचं दिसत आहे. म्हणजेच मोहिते पाटील यांच्या महाविकास आघाडी बरोबर येण्यामुळं सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीसाठी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचं दिसत आहे. प्रशांत परिचारक आणि मोहिते पाटील यांचे सुद्धा सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत. त्यामुळे अर्थातच प्रशांत परिचारक हे विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणती भूमिका घेतात याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. प्रशांत परिचारक हे जरी देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची जरी जवळीक असली आणि देवेंद्र फडणवीस आणि प्रशांत परिचारक यांच्यामध्ये जरी सलोख्याचे राजकीय संबंध असले तरी सुद्धा ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि एकंदरीत महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश मिळालं, तशाच पद्धतीचा निकाल विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा येऊ शकतो. त्यामुळं प्रशांत परिचारक यांना विधानसभा निवडणुकीमध्ये जर निवडून यायचं असेल तर कोणत्या तरी पक्षाकडून त्यांना उमेदवारी घ्यावी लागेल. आणि सध्या महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्या बाजूने एक पॉझिटिव्ह वातावरण दिसत आहे आणि विशेष करून सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे अर्थातच भविष्यातील राजकीय गणितांचा विचार करून प्रशांत परिचारक हे मोठी राजकीय भूमिका येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी घेऊ शकतात. म्हणजेच ते निवडणूक म्हणजेच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामधून प्रशांत परिचारक एकतर येणारी निवडणूक अपक्ष तरी लढतील किंवा ते कोणत्या तरी राजकीय पक्षाकडून लढतील. अर्थातच तो राजकीय पक्ष भाजप असेल की शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे येणाऱ्या दिवसात आपल्याला कळेल. परंतु प्रशांत परिचारक हे विधानसभा निवडणुकीबाबत किंवा निवडणूक लढवण्याबाबत सिरियसली विचार करत आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्यांनी भूमिका घ्यावी म्हणून त्यांच्यावरती दबाव वाढवताना दिसत आहेत. त्यामुळे एकंदरीत प्रशांत परिचारक यांची भूमिका ही सोलापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. जर प्रशांत परिचारक यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिली
आणि त्यांनी जर महाविकास आघाडीमध्ये आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जर प्रवेश केला तर तो भारतीय जनता पक्षासाठी सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील यांच्यानंतरनं मोठा धक्का असू शकतो. धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.